पहिल्या दिवशी देखील साहिल चांगली साथ या स्पर्धेमध्ये त्यांची आम्हाला लाभली. आणि आता मॅच चालू होते. 3 षटकांचा सामना आहे आणि बॅटिंगसाठी प्रणित जंगम आणि स्वरूप ही सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. दोन्ही संघाचे पाठीराखे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्या सगळ्यांचं आपण करूया स्वागत. कोणता संघ टॉप 5 मध्ये जाईल याची मॅच बॉलिंगसाठी आलाय हर्षद. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉल वरती या मॅचची गोल्डन विकेट. प्रणित जंगम बाद. आडवा पाटणे पुन्हा फटका फसला. शॉर्ट स्क्वेअर लेगचा फिल्डर इंटरेस्टेड आहे. कॅच ड्रॉप. उलट धावून कॅच कंप्लीट करणं फार कठीण काम असतं. 2 धावा मिळतील. ऋषीचा फेवरेट झोन होता तिथेच त्याला बॉल मिळाला देखील होता परंतु टायमिंग जुळलं नाही. 2 ने अकाउंट खुलं करत असताना हर्षदच्या विरोधामध्ये 2 धावा. पहिला बॉल वरती त्यांनी विकेट मिळवली. काय सेलिब्रेशन केलं. जसा चेंडू हवेमध्ये गेला ना एक वेगळं सेलिब्रेशन होतं कारण त्याला माहिती आहे की पहिल्या बॉलवरती मोठी विकेट आम्हाला मिळाली आहे. हर्षद खोलात टाकलेला बॉल पुन्हा मिस टायमिंग आहे. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचला असं वाटलं परंतु तिथे काय घडलंय. बॉल गेला सीमारेषा पलीकडे. प्रत्येक धाव महत्वाची मुळगाव संघाला. आलाय चौकार. ऋषी शॉर्टम पूल करण्याचा प्रयत्न. अगोदर बॅट फिरली नंतर चेंडू आला. चांगलं कमबॅक होत असताना हर्षदचं 3 ओव्हरची मॅच आहे. किमान 30-35 धावा बनवाव्या लागतील मुळगाव संघाला जर फाईट द्यायची असेल तर. खोलात टाकलेला बॉल स्टँड अँड डिस्पॅच. लॉंग ऑनला षटकार. षटकाराला धाव फलक जाऊन पोहोचलंय. ते 13 धावा धावफलकावरी. जरी प्रणित बाद झाला तरी संघाची भूमिका जी धुरा आहे ती आता ऋषी शेंडेने आपल्या खांद्यावरती घेतली आहे. मागच्या मॅच मध्ये देखील 0 वरती बाद झाला प्रणित. त्याचं कॉन्ट्रीब्युशन नव्हतं तरी देखील सामना जिंकला मुळगाव संघाने. कारण सांघिक खेळ आहे. प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन असणं फार गरजेचं असतं.
हर्षद खोलात टाकलेला बॉल पाठीमागच्या दिशेने पॅटर्न स्ट्रोक, परंतु तो आता फसलाय. कॅच ड्रॉप. काय घडलंय, मागच्या मॅच पासून चौथी कॅच ड्रॉप झाली आहे, 5वी कॅच ड्रॉप झाली आहे. या मॅच मध्ये देखील दुसरी कॅच ड्रॉप झाली. या 17 मधली पहिल्या ओव्हरमध्ये 2 कॅचेस ड्रॉप केल्यात त्या सावरोली संघाने. षटक क्रमांक पहिलं संपलंय, धाव फलक जाऊन पोहोचलाय. ते एकूण 14 धावा धाव फलकावरती येतात. चला टीम मीटिंग नको, सावरोली संघ टीम मीटिंग घेऊ नका, लगेच क्षेत्ररक्षक लावून घ्या आपलं. तेरा धावा 14 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आदित्यला आता लेफ्ट हँडेड बॉलर. 3 ओव्हरची मॅच. ऋषी जोपर्यंत असेल तोपर्यंत मोठमोठे फटके तुम्हाला बघायला मिळतील, कारण ऋषीच्या बॅटमधून एक षटकार आलाय, एक चौकार आलाय आणि या डावाला या आकार देण्याचं काम तो करतोय आदित्य. धावफलक 14. फुलटॉस बॉल सोडून दिलाय, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. ऋषी हुशार आहे, एक्स्ट्राची धाव मिळते. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या 15. जरी बाद झाला असेल प्रणित जंगम तरी देखील 15 धावा धावफलकावरती. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चांगला फटका, कव्हर ड्राईव्ह पॉइंटच्या दिशेने. स्क्वेअर कट फटका. ओ, आता चेक केलं जाईल, चेक केलं जाईल. काय समर्पण केलं. कमिटमेंटला 100 पैकी 100 मार्क. धावतोय, प्रयत्न करतोय, त्याला माहिती आहे चेंडू बॉलरच्या हातामध्ये आला आणि तदनंतर जी डाईव्ह लगावली. सेफ सेफ सेफ, एकदा जोरदार टाळ्या. काय कमिटमेंट होती या खेळाडूची, आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी सूर लगावली. आणि जी विकेट, एक्स्ट्राची विकेट जी मिळाली ना, त्याचा फायदा देखील त्याला मिळाला. गावाच्या संघासाठी गावासाठी आपलं योगदान देत असताना हे सगळे खेळाडू, ही जिद्द असते, ही चिकाटी असते, ही मेहनत असते. कारण धावफलक पोहोचले 17 धावा धावफलकावरती. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि ही क्लिप आता जरूर मला असं वाटतं व्हायरल होईल, जी कमिटमेंट दिली त्यांनी. एकदा ऍक्शन रिप्ले जर दाखवताला तर जरूर दाखवा KTCच्या लाईव्ह माध्यमातून. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू झालाय आणि दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट करत असताना ऋषी हुशार आहे. मोठे फटके जरी थांबले असतील तरी सिंगल डबलने धावाला पुढे घेऊन जाण्याचं काम करतोय, कारण त्याला माहिती आहे आमच्याकडे देखील तिन्ही गोलंदाज चांगले आहेत. जर एक आव्हानात्मक टोटल 10 पेक्षा जास्त सरासरी जर टोटल जर उभं राहिलं तर आम्ही देखील या मॅच मध्ये फाईट करू शकतो. जरी बाद झाला असेल प्रणित जंगम तरी संघाची संपूर्ण जबाबदारी मात्र ऋषीने आपल्या स्वतःच्या खांद्यावरती घेतली आहे. 19 धावा. पाठीमागच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न थोडासा पुढे आला. टप्प्याचा वापर करत असताना ऋषी बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. एकूण धावा 19. शेवटचे काही चेंडू शिल्लक या षटकामधले. अजूनही एक षटक बाकी आहे. ऋषीने एक षटकार मारला, एक चौकार मारलाय. चांगले बॅटिंग करतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पुनश्च बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाही. टप्पा पडून थोडासा आतल्या दिशेने अँगल क्रिएट केला.
गोलंदाज आदित्यने चांगली बॉलिंग करतो आदित्य. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 5 धावा खर्च केला या षटकामध्ये. 5 चेंडूचा खेळ संपलाय. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट स्क्वेअर लेग मधून फिल्डर वेगाने पोहोचतोय. दुसरीचा प्रयत्न ऋषीने सुरू केलाय आणि तिथे काय घडलं, दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट होत असताना, कारण गॅदर केलं नाही यष्टिरक्षकाने. षटक क्रमांक दुसरं संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक 21 धावा धावा फलकावरती. दोन षटकं संपलीत. 21 धावा धावफलकावरती आहेत. स्वरूप आता पहिल्यांदा स्ट्रायकर हँडला दिसेल, जो सलामीला आलाय, परंतु ऋषीने सगळे चेंडू खेळले. 11 चेंडू जवळपास ऋषीने खेळले. 19 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. 2 एक्स्ट्राच्या धावा 21 वरती खेळतोय. 21 धावा धावून पोहोचल्यात त्या मुळगाव संघाच्या. आणि आता शेवटच्या 6 बॉलवरती जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. सावरोली आणि मुळगाव ही लढत सुरू आहे. क्वार्टर फिनालेची लढत. जो जिंकेल तो टॉप 5 मध्ये प्रवेश करेल. पहिला संघ आम्हाला सासगाव मिळालाय, जो टॉप 5 मध्ये त्यांनी प्रवेश केलाय. इथून आम्हाला दुसरा संघ मिळेल. उद्या पहिल्या मॅचमध्ये तिसरा मिळेल. फटका तर चांगला आहे, परंतु बराच वेळ चेंडू हवेमध्ये. सोपी झेल आणि स्वरूपला परतावं लागतंय या मॅच मध्ये. टॉप 5 मध्ये जाणार, कारण ई पोलची ती शेवटची लढत असेल, पहिली उद्या. आणि तदनंतर मग उद्याच्या रात्रीमध्ये फ्रेश पोलला सुरुवात होईल. बरेचसे चांगले चांगले संघ उद्याच्या रात्रीमध्ये दिसतील तुम्हाला. शेवटची मॅच फार इंटरेस्टिंग असेल. तांबाटी आणि त्यांना फाईट करेल सावरोली. कितन मुंडे तुम्हाला इन ऍक्शन मध्ये दिसेल. त्याच्या विरोधामध्ये रोहित पाडगे. मजा येईल उद्याच्या रात्रीमध्ये. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. ऋषी नॉन स्ट्रायकर एंडला, त्याला स्ट्रायकर एंडवरती आणावं लागेल ऋषीला या मॅच मध्ये. साहिल सर्वेश आणि सर्वेचा फटका फसलाय. लॉंग ऑनला फिल्डर तिथे आहे. सोपी झेल आणि फलंदाज बाद. सर्वेश बाद झाला. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका, कारण 3 ओव्हरचे मॅचेस, शेवटचे काही चेंडू शिल्लकीत मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतायत सगळेच फलंदाज, परंतु त्यांना अपयश येत आहे. थोडीशी वडसर आता ठरतीये राधाकृष्ण सावरुली, कारण ऋषीला बराच वेळ त्याने नॉन स्ट्रायकरला ठेवलंय. 21 धावा, 3 गडी बाद 21 हे समीकरण. हाफ ट्रॅकर बॉल, चांगला फटका बघायला मिळतोय स्विच हिटचा. आणि तिथे क्षेत्ररक्षक पाटमोरी, बॉल गेला सीमारेषेच्या पलीकडे, चौकार.
मिड विकेटला टिपला जातोय फलंदाज बाद. अनिकेताला बॅटिंग करण्यासाठी धावफलक 25 वरती स्थिरावलाय. 4 चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या 17 मधले. कितपत पोहोचेल मुलगाव टीम? पंचवीस धावा, 4 गडी बाद 25, 2 चेंडूचा खेळ शिल्लक. अनिकेताला बॅटिंग करण्यासाठी. दांडीगुल, काय गोलंदाजी करतोय साहिल. स्ट्रायक राहिला तो ऋषी सेट फलंदाज. त्याला स्ट्रायक रेंडरवरती आणण्याचं काम झालंच नाही. जो येतोय तो मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय. विकेट्स मात्र मिळते चौथी. साहिलला 4च धावा त्याने दिल्या, 4 गडी बाद केलेत. आणि आता शेवटचा बॉल असेल साहिलसाठी. फायफर कंप्लीट करेल का? या स्पर्धेमधलं पहिलं फायफर कंप्लीट करेल का साहिल? 25 धावा धावफलकावरती. आणि चांगला बॉल बघायला मिळतोय. कोणतीही धाव इथून मिळत नाहीये. आणि 25 वरतीच धावफलक थांबतोय. 26चं टार्गेट सेट केलं 18 बॉल मध्ये ते राधाकृष्ण सावरुली टीम समोर. डीजे विणा आणि हर्षद यावेळेला थोडेसे ओपनिंग पेअर चेंज केलाय. मॅचनुसार सिच्युएशननुसार फ्लेक्झिबिलिटी दाखवतात बॅट्समन्स. कारण की हर्षदकडे तो संयम आहे, ती टेक्निक आहे मॅचला चालू ठेवण्याची. आणि विनयकडे तो ॲग्रेसिव्हनेस आहे. दोन्हीचा
फायर अँड आईसचं कॉम्बिनेशन मैदानामध्ये पाठवलं ते कितपर्यंत योग्य ठरणार, कारण की येणाऱ्या 18 बॉलमध्ये 26 धावा चेस केल्या तर टॉप 5 मध्ये जाणार तो सावरळ टीम. आणि जर या रोखल्या तर प्रणित 11 मुलगाव प्रणित आपल्या टीमला कशा प्रकारे लीड करणार. रवी गोलंदाजी मार्कवरती 18 बॉल 26 धावा. या स्ट्राईक एंड वरती हर्षद आहे. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही तर वाद बदलते, मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो न बदलो आपली वेळ नक्की बदलते. आणि वेळ यावेळेस कोणाची बदलणार, कोणता संघ चांगला खेळ करून टॉप 5 ला जाणार. आता मात्र इथले दोन्ही 12वे खेळाडू मित्र दिसतात एकमेकाचे. आणि अशीच दोस्ती आपल्याला क्रिकेटमध्ये बनवून ठेवायला लागते, कारण की क्रिकेटचं दुसरं नाव सुद्धा एक मैत्री आहे. रवी रॉंग लनपने सज्ज झालाय. पहिला बॉल रनचेसचा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न केला होता पहिल्याच बॉलवरती. बॅटची इनसाइड एज फाईन लेगला क्षेत्ररक्षक कोणती चुकी करत नाही. पहिल्या बॉलवरती स्ट्राईक रोटेट केली आहे सिंगलने. या रनचेसला ऑन केलंय हर्षद आणि विनय. सेकंड राऊंडच्या मॅच मध्ये याच फलंदाजाने 4 बॉलवरती 4 षटकार ठोकून आपल्या टीमला क्वार्टर फायनल मध्ये घेऊन गेला होता, तोच विनय. रवी टू विनय या वेळेला काव कॉर्नर क्षेत्ररक्षक लावलाय आणि त्याच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झालाय. चांगल्या पद्धतीने फेकही करतोय. सिंगलच्या सहाय्याने पहिल्या ओव्हरमध्ये खेळ बघायला मिळतोय. पॉवर प्लेचा ओव्हर आहे, इम्पॉर्टंट ओव्हर आहे. या ओव्हरमध्ये जेवढे जास्त धावा येतील तेवढे ॲडव्हान्टेज राहील बॅटिंग टीमकडे. मात्र अशा वेळेला रवीची जबाबदारी प्रणितने रवीवरती दिली, कशा प्रकारे ती साकारतोय. या वेळेला क्रॉस बॅटेड खेळलाय, पुल केला होता तिथे. सर्वेश कॅच खालती आलाय. एक लेदरचा एक्सपिरियन्स असणारा खेळाडू यंगस्टर, कमालीची कामगिरी फिल्डिंग करत असताना आता चांगला झेल टिपलाय आणि हर्षदच्या पारीचा अंत झाला. हर्षद बॅक टू द डगआउट. 1 धाव करून आपल्या टीमसाठी पहिला धक्का लागतोय तो सावरळी संघाला. डीजे थँक्यू डीजे. जी प्लॅनिंग आखली होती ना ओपनिंग पेअर चेंज करण्याची, ती आता थोडीशी फसली आहे. असं वाटलं होतं विनय ॲग्रेसिव्ह असेल, मात्र फटका अटेम्प्ट केला हर्षद याने आणि इथे विकेट मिळाली. आणि लो स्कोरिंग मॅचेस नेहमीच हाय व्होल्टेज होतात, लास्ट बॉलपर्यंत जातात. आपण नेहमीच बघतो जेवढे जास्त रन्स असतात तेवढं आपण आक्रमक माइंडसेटने बॅटिंग करत असतो. लो स्कोरिंगमध्ये माइंडसेट बऱ्याच वेळा बदलत असतो ॲज अ बॅट्समॅन. आणि तोच तर क्रिकेटची खरी मजा आहे, तीच तर खरी मजा आहे क्रिकेटची, तीच तर गंमत आहे. अनिश्चिततेचा खेळ उगाच त्याला म्हटलं जात नाही. रवी 3 बॉलमध्ये 2 धावा खर्च करत एक फलंदाज बाद करण्यात त्याला यश आलंय. रवी टू साहिल. या वेळेला अजून एक विकेटची संधी निर्माण झाली. कॅच खालती क्षेत्ररक्षक कोणती चुकी करत नाहीये. 2 बॉलवरती 2 विकेट घेऊन एक मोठा धक्का दिलाय तो सावरळी संघाला. डीजे पहिल्या 2 मॅच मध्ये रवी पाहिजे तशी कामगिरी नव्हती झाली रवीची, मात्र तिसऱ्या मॅच मध्ये सुद्धा जबाबदारी त्याच्यावरती दिली होती. निर्णायक मॅच मध्ये रवी सुंदर कामगिरी करतायत. ऑन हॅट्रिक आपल्याला रवी बघायला मिळतात. 18 मध्ये 26 डिफेंड करायचं असताना अशा प्रकारचे जर झटके तुम्ही समोरच्या टीमला दिलात तर आपल्या टीमला फ्रंट फूटवरती घेऊन जाण्याचं काम ॲज अ बॉलर तुम्ही करताय. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 2 विकेट मिळवल्यात. ऑन हॅट्रिक रवी. चांगली एनर्जी फिल्डिंग टीमची बघायला मिळते. त्याच ऑपोजिट सावरळी संघ सुद्धा एक चांगला संघ आहे, त्यांच्याकडे बॅटिंगचा भरणा आहे. मात्र ही जबाबदारी घ्यावी लागेल या 24 धावा बनवण्याची. यावेळेला शॉर्ट बॉल होता, मागच्या दिशेला पुल करायचा होता
डॉट आलाय. डॉटच्या सहाय्याने बॉल आणि रनचं इक्वेशन आता बदलत आहे. येणारे 13 बॉल आणि 24 धाव्यांची गरज आहे. 13 मध्ये आता 24 धाव्यांची गरज आहे. 18 मध्ये 26 सोपं वाटवतं इक्वेशन. 13 मध्ये आता 24 आलंय. रवीचा बॉल पुन्हा एकदा पायावरती लागला. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती आणि ऍक्सिडेंट होणारच. रनआउटच्या स्वरूपात एका फलंदाजाला तंबूच्या आसऱ्याला यावं लागतंय. फलंदाज क्रमांक 3 बॅक टू द डगआउट. सुबोधच्या स्वरूपात धक्का लागतोय. गीत आपण आता ऐकलं. अग्री कोळ्यांची माऊली आई एकविरा. बॅटिंगसाठी मैदानामध्ये आता प्रज्वल दाखल झाल्यात. प्रज्वल एक गेम चेंजर खेळाडू आहे ज्याच्यामध्ये ॲबिलिटी आहे, गिअर शिफ्ट करण्याची टेम्परमेंट आहे, तो षटकार चौकार मारण्याचा. मात्र ती गुणवत्ता आता मैदानामध्ये सिद्ध करावी लागेल. रवी काय सुरुवात करून दिली आहे. क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये 2 रन्सची इनिंग पेश केली, 2 रन्सची ओव्हर पेश केली आपल्या टीमसाठी. 3 विकेट ज्याच्यामध्ये 1 रनआउट, 2 विकेट त्याला मिळाल्या. निर्णायक ओव्हर या मॅचची घेऊन आल्या प्रणित जंगम. ओ डायरेक्ट हिट. आपण म्हणतो ना लहानपणी गोट्या भरपूर खेळला. नेम आहे, गोटी नेम आहे. वेळ घेतला, थ्रो एक्झिक्यूट केला, परफेक्ट स्टंप्स उडवले आणि अजून एक धक्का दिलाय. तो प्रज्वलच्या माध्यमातून सावरळी संघ वारंवार विकेट गमावते. 4 विकेट गमावल्यात 7 बॉल मध्ये. सामना ऑपोजिट प्रणित जंगम अँड कंपनी अतिशय सुंदर पद्धतीने बॉलिंग करतात. हो या वेळेला यॉर्कर एक्झिक्यूट केला होता, मात्र आउटसाइड द लेग स्टंप. हा अंपायरचा इशारा येतो अविनाश पालंडे सरांचा. इट्स अ वाईड बॉल. धावा कशाही येऊ, वाईडने येऊ, एक्स्ट्राजने येऊ, लेग बाईज ते येणं गरजेचं आहे ते सावरळी संघासाठी. जर सरपंच चषक 2026च्या टॉप 5 मध्ये जायचंय, चॅम्पियन बनण्याची संधी जर निर्माण करायची आहे, एक तरी ट्रॉफी या शृंखलेची तुमच्या घरी न्यायची आहे, तर ही मॅच जिंकणं खूप गरजेचं आहे. यॉर्कर त्याला सुंदर पद्धतीने समोरच्याला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक चप्पल चालाक. सुंदर फिल्डिंग. या वेळेला अंपायरचा सुद्धा कसपणाला लागला होता, ज्या प्रकारे त्याने डक केलाय बॉलला. चालाक आहेत अविनाश पालांडे. त्यांचा फिटनेस, सुंदर फिटनेस बघायला मिळतो. सिंगलच्या सहाय्याने स्कोर कार्ड वरती 4 रन बघायला मिळतात. प्रणित हात खोलण्याचा कोणताही चान्स देत नाहीयेत. स्वरूप बॉलला फील्ड करताना थोडंसं फंबल केलं होतं, मात्र दुसऱ्या रनचा अटेम्प्ट घेतलेला नाहीये. आधीच 4 विकेट गेल्यात. अशा वेळेला थोडासा सावध पवित्रा घेतात दोन्ही फलंदाज. मात्र चौकार षटकार येणं गरजेचं आहे. जो एखादा मोठा फटका, प्रेशर रिलीज करणारा फटका सावरळी टीमसाठी येणं गरजेचं आहे. एक प्रेशर रिलीज करणारा फटका जर आला तर मोमेंटम पुन्हा एकदा शिफ्ट होऊ शकतो, मात्र तो मारण्याची ॲबिलिटी दाखवावी लागेल. हो या वेळेला वारंवार यॉर्करचा प्रयत्न अप्रणित त्यांचा फसतोय. दुसरा वाईड आला या ओव्हरमध्ये. 6 धावा स्कोर कार्ड वरती आहेत.
आता उर्वरित 9 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. 9 बॉल मध्ये 20 रन टॉप 5 मध्ये जाण्यासाठी या गरजेच्या आहेत, त्या म्हणजे सावरवेल टीमला. प्रणीतचा हा बॉल अनप्लेएबल डिलिव्हरी. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे फॉर वाईड. चेक करायचं, थर्ड अंपायर यायचं लगेच. क्रुशियल मुवमेंट आहे. क्रुशियल मुवमेंट वरती हा रिव्ह्यू वापरण्यात येतोय बॅटिंग टीम कडून. आमचे या ऑफिशियल्स आम्हाला थर्ड अंपायर ऑफिशियल्स आम्हाला लवकरच कळवतील काय निर्णय असेल. बाहेरून कोणी बोलू नका, चेक करतो आम्ही प्लीज. वी नो मॅच किती इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघांसाठी. मुवमेंट क्रुशल आहे, म्हणून आम्ही सुद्धा केटीसी लाईव्ह चा योग्य तो वापर जरूर करू त्यांच्या क्वालिटी आणि क्लॅरिटीचा. इट्स अ फेअर डिलिव्हरी हा निर्णय येतोय आमच्या थर्ड अंपायरचा. तोच निर्णय होता आमच्या मुख्य अंपायर अविनाशजी पालांडे सरांचा. कौतुक करावं लागेल त्यांच्या निर्णयाचा. लास्ट मॅच मध्ये सुद्धा सटीक निर्णय त्यांच्या बघायला मिळतात. यावेळेला फ्लिक केलाय तिथे वॅकेंट एरियामध्ये 2-2 षटकाच्या मधून चेंडू गोळीच्या वेगाने फरार झालाय. नव संजीवनी देणारा चौकार, नव उमेद देणारा चौकार या मॅच मध्ये फलंदाज विनय यांच्या बॅट मधून आलाय. विनय यांच्या बॅटमधून आला चौकार. त्यानंतरचा हा बॉल वरती येत आहे. सर्वेश सुंदर पद्धतीने बॉलला फील्ड केलाय. मिळते ती म्हणजे सिंगल. अंपायर आमच्याकडे इशारा करतात ओव्हर नंबर 2 समाप्त झाली आहे. 2 ओव्हर नंतर स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 11 रन्स. सहा बॉल आणि 15 धाव्यांची गरज आहे. 6 मध्ये 15. 11 रन स्कोर कार्ड वरती लागलेत. 6 बॉल मध्ये 15 जर बनवल्या तर सावरोळी टॉप 5 मध्ये, आणि जर रोखल्या तर मुळगाव पुन्हा एकदा छोट्याशा टोटलला भलंसं मोठं बनवलंय त्या मुळगावच्या गोलंदाजांनी. रवी 2 रनची ओव्हर, त्यानंतर मात्र चांगली ओव्हर हाताळली प्रणित यांनी. 9 रन्सची ओव्हर हाताळली, 11 रन झाल्यात. आता मात्र गोलंदाजीचा जबाबदारी, बॉलिंगची जबाबदारी सर्वेश शेंडे यांच्यावरती दिली आहे. ऑप्शन्स होते ओमकार आणि सर्वेश, मात्र निवडलाय तेच तर्रार गोलंदाजीला. मागच्या मॅचचा हिरो सावरळी संघाचा अजूनही मैदानात उभा आहे. विनय जोपर्यंत मैदानात उभा आहे तोपर्यंत हार आणि जीतचा निर्णय आपण इथून सांगू शकत नाहीये. एक यंगस्टर गोलंदाज, तेच तर्रार गोलंदाज सर्वेश की विनय, मुळगाव की सावरोळी. सर्वेशने सुरुवात केली वाईडने. आता इक्वेशन बदलत आहे. 6 बॉल आणि 14 धाव्यांची गरज आहे. 6 बॉल 14 रन.
ओपनिंगला आलाय विनय, शेवटपर्यंत उभा आहे मैदानावरती. शॉर्ट बॉल तिकडे पुल करायचा होता, टाइम करू शकलेला नाहीये. बॉलर स्वतः बॉल वरती आलाय, एकाच अटेम्प्ट वरती बॉलला उचललाय. काय फेकी आणि रनआउटच्या स्वरूपात ज्या विकेटची गरज होती ती विकेट डगआउटच्या दिशेने रनआउटच्या स्वरूपात येताना दिसते. मॅचला वळण देणारी विकेट मैदानाच्या बाहेर येते. या बॉलवरती मिळाली सिंगल. आता मात्र 5 बॉलमध्ये 13 धावांची गरज आहे. 5 बॉल 13 रन. ऋषिकेश आणि मनोज ही जोडी कारनामा करणार का? 5 बॉलमध्ये 13 धावा डिफेंड करायच्या त्या सर्वेशला आणि बनवायच्या त्या मनोज आणि नवीन आलेल्या ऋषिकेशला. 6 बॉलमध्ये 2 मोठे हिट्स मारायचे आहेत मैदानामध्ये आणि टॉप 5 मध्ये प्रवेश करायचा आहे. आज मात्र मुळगाव संघाच्या फिल्डिंगने त्यांच्या गोलंदाजीने सगळ्यांचीच मनं जिंकलेत. काय सुंदर गोलंदाजी केली आहे. मात्र सावरळी टीम तेवढीच ताकदवर फलंदाजी केली दोन्ही मॅच मध्ये. ताकदवर फटका, ज्या प्रकारे मी उल्लेख केला, बॅटिंग स्ट्रेंथ राहिले आणि त्या स्ट्रेंथचा वापर करतायत ऋषिकेश. आल्या आल्या ठोकतायत षटकार. आता खुल्ला झालाय. 4 बॉल आणि 7 धावांची गरज आहे. 18 रन स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. 4 मध्ये 7. आजच्या रात्रीमध्ये मुळगाव संघ जर बॉलिंगच्या स्ट्रेंथ वरती खेळतोय तर सावरळी बॅटिंगच्या. आता हे इक्वेशन कोण जिंकेल? 4 बॉल आणि 7 रन. सर्वेश की नवीन आलेला ऋषिकेश? डगआउट मधून जेव्हा तो जात होता बॅटिंगसाठी, भाई आपल्या टीमसाठी काहीतरी कर, आणि भाई पहिल्याच बॉलवरती धावत आलाय, षटकार खेचलाय. 4 बॉल 7 रन. मॅच आता इक्वल पोझिशन होते. 50-50 कोणीही जिंकू शकतो हा सामना आता. मात्र सर्वेश लोअर फुलटॉस लोअर पद्धतीने त्याला मात्र फुल टोल वसूल केलाय. सामन्याची हवा काढणारा हा षटकार ऋषिकेश. 2 बॉल 2 षटकार. थोडा तुमचा जल्लोष आम्ही समजू शकतो, आनंद समजू शकतो. येणारे 3 बॉल. आता फक्त 1 धावेची गरज आहे. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत के वक्त खडा वो भाई सबसे बडा. आणि भाई काय बॅटिंग करतोय. 2 बॉल वरती 2 षटकार. सर्वेश स्लोवर 1 टाकण्याचा प्रयत्न, एक्झिक्युशन थोडंसं चुकलं आणि त्या चुकीला माफी नव्हती. 3 बॉल मध्ये 1 रन. प्रणीतकडे ऑप्शन्स होते, ओमकार आणि सर्वेश. मात्र सर्वेशचा वापर करण्यात आला होता. 3 मध्ये 1 धाव बनवायची आहे. निर्णायक 1 धाव. यावेळेला सुंदर पद्धतीने खेळलेत आणि टॉप 5 मध्ये सरपंच चषक 2026 च्या दुसऱ्या रात्रीमध्ये प्रवेश घेतलाय नुरवी 11 सावरोळी. हार्ड लक प्रणीत आणि कंपनी. सुंदर खेळ तुम्ही केलात. मी विनंती करेल की हँडशेक करायचा आहे. टीम तुम्ही जल्लोष करा, मात्र समोरच्या टीम साठी हँडशेक करा. काय ज्या पद्धतीने खेळ त्यांनी दाखवला मैदानामध्ये. आणि स्टंप ठेवायच्यात प्लीज. स्टंप ठेवायचे. दुसरी रात्र आहे. फायनल चॅम्पियन झाल्यानंतर तुम्ही जरूर घेऊन जा.
मोतीरामजी खांडेकर दादांना विनंती करेल, मोतीरामजी खांडेकर दादांना मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी सर्वेश यांना द्यायची आहे. यायचे सर्वेश. मॅचचा गेम चेंजर खेळाडू, निर्णायक वेळी भाई